आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय रे, आज दुकान उशिरा उघडलंय असं ऐकलंय. दिवसभर नव्हता तू दुकानी, अशाने धंदा कसा होणार रे? हा? पुढच्या टायमाला कुठं बाहेर जायचं असेल ना तुला तर मला सांगित जा, मी जाऊन बसेन दुकानात. हाय का आता? आधी यानं बायकांची कापडं शिवलेली तुम्हाला आवडत नव्हत्या आणि आता स्वतः दुकानात बसायचं म्हणताय. मग बायकांची कामं झाले बिगार त्यांना धाडून दिलं तर आपल्या खानदानाला शोभल का ते? ते काही नाही, बायकांचं काम करूनच त्यांना परत पाठवायचं. हा होय ना. अरे मग दुकानात जायची वाट कशाला बघतेस? असं कर, हा घरटी जा, बायकांची लुगडी धु आणि त्यांच्या शेणाने घर सारव, भाकरी थाप, भांडी घास. करतायस का म्हातारे? ए म्हातारे काय म्हातारे, सुखाच्या बुडाला बिबवा आणि उठलाय का नाही वाकून बघा, अशी गत आहे तुझी. तुला लागलाय म्हातार चळ. त्या घरात आणून ठेवलंयस का नाही भामटा, त्याच्या नादाला लागू नको, नाहीतर त्या गोष्टीचा फायदा घेऊन तुला गावात तोंड दाखवायला जागा राहायची नाही. तसलं काय होणार नाही. हा एक मग पोरगा आहे, ज्याला कसे माझे पान फेडायचे ना ते कळतंय. ए तू नको रे काळजी करू काय. हा गोपाळ, 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 आज कातळवाडीत काय करत होता? ह्यो मुर्दा कातळवाडीला कशाला गेलता रे? का तिचं गटुळ पुरलेला उकरायला गेला होता? ए चिवळ्या, त्याच्यावर ध्यान ठेव. ए नरवाजी, आज आम्ही कोणाला भेटलो माहितीये का? अगं तिची जुळी बहीण सर्वाजी. हा, तिला ढकललं म्हण कोणीतरी. हा, आणि काय ते कंपाऊंडर म्हणून काहीतरी आरडत होती. कंपाऊंडर मुडदे तू जितायस वय अजून? काय रे, कशापाई गेला होता तिकडं कातळवाडीला? मी गेलोच नाही कातळवाडीला. अरे बाबा, मी माझी गाडी बघितली तिथं. हा, ते दुकानाच्या कामासाठी मी तालुक्याला गेलो होतो. तिथे एक कारागीर होता, त्याला गाडी पाहिजे होती. तू गेला असेल बहुतेक. कारागीर? कसला कारागीर? हा, नाव काय त्याचं? सांगतोस का? असं नाव लक्षात नाही माझ्या आता तिथे काय त्याने सांगितलं होतं, पण काय दीपक का विजय असं काहीतरी सांगितलं होतं. काहीतरी का? कुठल्या दुकानात काम करतो? तुझ्या ओळखीचा नसताना तू गाडी दिलीच कशी त्याला? सुद्या, काय चाललंय रे तुझं हे? तुला काय वाटलं माझं पोरग काही चोर बेर हाय वय म्हणून एवढी चौकशी करतोयस तू? अगं मोठी आई तसं नाही. गप्र, एवढा थकून भागून आलाय त्यो, वाईस आराम करू द्या त्याला. गोपाळ, तू जा आराम कर जा. हा, जा. जिथे ही तुझ्या गाडीची चावी धर बरं, ह्याच्यामुळे नको उगाच चौकशा माझ्या. ए बाबा थांब. अरे धर, तुला गाडी दिली ना वापरायला, तू कर ना काय पण, दे कुणाला पण, काय प्रॉब्लेम नाही. हा, तुझी आणि माझी दोस्ती, मग करायची किती बी मस्ती. काय बर, चला येतो मी. सगळ्यांना गुड नाईट.
सोड मला सोड. सोडतो. आधी माझ्या प्रश्नांची उत्तर दे. कसले प्रश्न तुझे? सोड मला इथनं. सोडतो. कोण आहेस तू? माझा पाठलाग का करत होता? सोड मला सोड. मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही हा. जितक्या माणसांचा आवाज मी गायब केलाय तितक्याच माणसांना बोलायला पण लावले. बोल. सांगतो आतळवाडीत नवीनच जॉईन झालेला पोलीस कॉन्स्टेबल आहे डॉक्टर अजित कुमार देव. हा तूच आहेस. असा संशय आल्यानंतर मी तुझा पाठलाग करायला लागलो. पण मला हे कोणाला सांगता नाही आलं कारण माझा फोन स्विच ऑफ होता. नंतर मीच तुझ्यावर लक्ष ठेवायला लागलो. हे बघ, मी तुला आता खरं खरं सांगितलंय. माझं लग्न झालंय. मला सोड. इथं घडलेलं मी अजिबात कोणाला काही सांगणार नाही. आणि मीही इथे घडलेलं कोणाला सांगणार नाही. मला खरंच सोडून दे इथनं. मला माफ कर. मी तुझ्या परत कधीच नादी नाही लागणार. पण लागलास ना नादी. मला ओळखण्याची चूक केलीस तू. ज्यांनी ज्यांनी मला ओळखलंय ना ती माणसं आता या जगात नाही आहेत. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मीच आहे डॉक्टर अजित कुमार देव. माझं खरं नाव देवी सिंग आहे.